जामनेर तालुक्यातील भागदरा गावात अलीकडे पाणी पुरवठ्यातून मृत पक्ष्यांचे अवशेष आढळल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेत पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात आली। या कारवाईमुळे गावात काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी दलित वस्तीत मात्र मूलभूत सुविधांचा प्रश्न अजूनही कायम असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। वस्ती परिसरात नाल्यांची अस्वच्छता, अर्धवट रस्ते, बंद गटारी आणि अपुरा पाणी पुरवठा या समस्या दीर्घकाळापासून भेडसावत असल्याचे ग्रामस्थ सांगतात। अनेक वेळा 15 ते 15 दिवसांनीच पाणी येत असल्याने दैनंदिन गरजा भागवणे कठीण होत आहे। तसेच काही भागात रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्री अडचणी निर्माण होत असून कचरा व्यवस्थापनाचीही योग्य व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दलित वस्तीत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। वाढत्या अपेक्षांमुळे ग्रामपंचायतीकडून समन्वय आणि संवाद वाढवण्याची गरज असल्याचेही मत व्यक्त होत आहे। दरम्यान गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी या समस्या लवकरच सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले असून पुढील काळात ठोस उपाययोजना होतील अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। देऊन राहिलो आम्ही सरपंचाजोय त्या उपसरपंचांजोय शिपायाजोय सांगून राहिलोय तर ते काय म्हणतात आमचं संपलंय आता 2 महिने राहिलंय आम्हाला काहीच सांगा नको तुम्ही। हे पहिल्यांदा हिरवकच पाणी येतं, मग गढूळ पाणी येतं, मग तिच्यात पख येतं, घाण घुण येतं, किडे येतं, डालं भरलं टोपलं भरलं शिपायाला धावलं, शिपायानं धरलं उखड्या गुपचूप फेकून दिलं। तरी बी बोलला नाही। दुसऱ्यांदा तरी बी सरपंचाचं सांगायला गेलो, सरपंचीन बाईचं सांगायला गेलो म्हणे येतच म्हणे आता तो काय करणार आहे म्हणे, कोणाची पैप लिकेज असेल म्हणे। म्हणलं मग तुम्ही पहा पैप टाका। आम्ही काका मरा का आमचे लेकरं बाया घेऊन सनी आम्ही तेच पाणी पिऊन उकळीन सनी तेच पाणी पिऊन राहिलोय। मग आम्ही ना आता नळ पट्ट्या भरा का पाणपट्ट्या भरा का जारचं पाणी पिया। आम्हाला लय तकलीफ आहे त्या पाण्याची। ग्रामसेवकांनी सरपंचाचं उद्धट बोलणं आणि सरपंच बी गोट घेत नाही, सरपंच बाई बी गोट घेत नाही, उद्धट बोलतात ते दोघे बी जण। आणि शिपाई बी पण उद्धट बोलतो। पाणी टाकी धुतलेली नाही, निखळ म्हणजे गढूळ पाणी आमच्या दलित वस्तीमध्ये आलेलं आहे। अधिक समस्या लाईटाची सुद्धा आहे। त्या कोंबडीचे पख ते घाण सुद्धा वाद घेताना आम्हाला कठीण झालं होतं। प्रत्येक तेच पाणी आम्हाला पिवावं लागतं। दर महिने दररोज म्हणजे 15 दिवसानंतर पाणी आमच्या गावामध्ये सुटतं। पुऱ्या गल्ल्यानं पुऱ्या गावामध्ये गल्लीनं रोडनं पाणी गटारीने वाहत रोडनं वाहतं। अशी आमच्या गावाची समस्या आहे। ही समस्या कोणाला सांगायची? हे सरपंच मला काही माहीत नाही असं सांगतात। सरपंच आमच्यात कोण आहे हे आम्हाला माहीत नाही। सरपंच कोण आहे बा गावामध्ये ते माहीत नाही। ही समस्या आमची कोण बिडू साहेबांना सुद्धा आम्ही तक्रार केली होती। बिडू साहेब येऊन तरी समस्या आमची सुटली नाही। हे आमची गावाची समस्या कोण सुटणार आहे? हे सरकारने सगळं नेम करून लक्ष द्यायला पाहिजे। 8 घंटे लाईट चालते, एकच मोटर आहे कारण आमचे 2 मोटरच्या धरणात हिरबुड आली आहे कारण धरणाचं पाणी पाहू शकत नाही। त्याच्यामुळे एक मोटर आहे, त्याच्यात 8 घंटे लाईट आहे, त्याच्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम येतोय। अनेक नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत, त्या समस्यांना त्यांना काय आश्वासन देण्यात येईल तुमच्याकडनं? ते कामं पूर्ण होतील आमच्याकडनं 100% आम्ही पूर्ण करतो। जेवढा प्रयत्न जेवढा आम्ही 100% करतोच आहे। ग्रामसेवक आणि सरपंचाचं नागरिकांशी उद्धट बोलणं आहे असं लोकांचं म्हणणं नाही, तसं काहीच नाही। लोक बोलतायत तसा काहीच विषय नाही आहे। तसा काहीच विषय नाही आहे। तुम्ही कोणाला विचारा, अरे तुझ्या भाषा कुठे वापरली आपण तुम्ही विचारू शकता का कोणाला? ग्रामसभा आम्ही बोललो नाही ना, किंवा सभा झाली तरी आम्हाला माहित पडत नाही असं बोलताय। ग्रामसभा घेतल्या आपण जोडी देतोच ना, गावात जोडी फिरतेस, घेतला जाते ना थोडी। नागरिकांचे प्रश्न मांडले जात नाही त्याच्यामध्ये ग्रामसभा घेतल्यानंतर मांडला जातो जो विषय तो घेतला जातो सर, आज थोडी आहे। आमच्यापर्यंत आम्ही सगळं 100% पूर्ण काम करतोय।